नागपुरातील गणेशपेठ परिसरातील संदेश औषध बाजारामध्ये बनावट औषधांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आयुर्वेदिक औषधांना ॲलोपॅथिक औषध म्हणून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रयोगशाळा तपासणीत ही औषधं संशयास्पद आणि डुप्लिकेट असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी फार्मसी चालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। FDA प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गणेशपेठ येथील संदेश औषध बाजारातील एका फार्मास्युटिकल दुकानामध्ये आयुर्वेदिक औषधं ॲलोपॅथी औषधांच्या नावाखाली विकली जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे औषध निरीक्षक प्रशांत रामटेके आणि त्यांच्या पथकानं संबंधित दुकानावर छापा घातला। कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात संशयास्पद औषधं जप्त करण्यात आली। त्यानंतर या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। प्रयोगशाळेच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये प्रतिबंधित संशयास्पद तसंच उत्तेजना वाढवणारे घटक आढळून आले। याशिवाय संबंधित उत्पादनं डुप्लिकेट श्रेणीतील असल्याचंही स्पष्ट झालं आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी फार्मसीच्या चालकासह आणखी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। प्राथमिक तपासात हे बनावट औषधांचं जाळं मोठ्या नेटवर्कशी जोडलेलं असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सध्या पोलीस आणि FDA प्रशासन या औषधांचा पुरवठा कुठून होत होता, त्याची निर्मिती कुठे केली जात होती याचा तपास करत आहेत। भेसळ औषध करून बनवलेलं आहे आणि ते विक्री केल्या जात आहे अशी इन्फॉर्मेशन होती। त्यावरून त्यांनी नागपूर येथील काही मेडिकलवरती तपासण्या केल्या। त्यामध्ये त्यांना कामराज कॅप्सूल ही मिळून आली आणि ते त्यामध्ये आयुर्वेदिक असल्याचे सांगून विक्री करत होते। पण त्यांनी ते जप्त केले आणि त्यांच्या लॅबमध्ये त्यांनी त्याची तपासणी केली असता त्यामध्ये ॲलोपॅथिक भेसळ कंटेंट त्यांना मिळून आले। त्यावरून त्यांनी औषध द्रव्यांचे भेसळ करून मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे विक्री करण्याकरता बाळगले आणि फसवणूक केली। या प्रकारचं त्यांनी पोलिसांना तक्रार दिली। त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे।